राघव देशमुख आपल्या आलिशान केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर एका आंतरराष्ट्रीय क्लायंटसोबत महत्त्वाची डील फायनल करत होते. त्यांचा आवाजात नेहमीसारखाच आत्मविश्वास होता. संपूर्ण ऑफिसमध्ये शांतता पसरलेली होती. प्रत्येक कर्मचारी जाणून होता की राघव देशमुख कामाच्या बाबतीत कुठलीही चूक सहन करत नाही. इतक्याच अचानक त्यांच्या कानावर एका छोट्या बाळाच्या जोरजोरात रडण्याचा आवाज आला. त्यामुळे राघव यांच्या कपाळावर आढ्या उमटल्या. क्लायंट काय बोलत होता तेच त्यांना स्पष्ट ऐकू येईना. त्यांनी त्रासलेल्या स्वरात क्लायंटला काही मिनिटांनी पुन्हा कॉल करण्यास सांगितलं आणि लॅपटॉप बंद केला. त्यांच्या डोळ्यात स्पष्ट राग दिसत होता. क्षणाचा देखील विलंब न करता त्यांनी इंटरकॉम उचलला. त्रिवेदी सरांना लगेच माझ्या कॅबिनमध्ये पाठवा. काही क्षणात त्रिवेदी सर घाबरतच आत आले. राघव यांचा चेहरा पाहून त्यांचे पाय थरथर कापू लागले. राघव खुर्चीतून उठले आणि रागाने म्हणाले, हा आवाज कुठून येत आहे? त्रिवेदी सरांचा घसा कोरडा पडला. ते घाबरतच म्हणाले, सर खरं तर मिस अनुराधा आपल्या बाळाला शांत करत होत्या. हे ऐकताच राघव देशमुख यांच्या रागाचा बांध फुटला. त्यांच्या डोळ्यात संताप स्पष्ट दिसत होता. काय चाललंय हे? ते जोरात ओरडले. ही काय ऑफिस चालवायची पद्धत आहे का? त्यांना बाळाला इथे आणण्याची परवानगी कोणी दिली? त्यांचा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण ऑफिसमध्ये शांतता पसरली होती. प्रत्येक कर्मचारी घाबरून एकमेकांकडे पाहू लागला. राघव यांनी टेबलावर जोरात हात आपटला आणि म्हणाले, त्यांना आत्ताच्या आत्ता माझ्या समोर उभं करा. त्यांचा राग अक्षरशः 7व्या आसमानावर पोहोचला होता. एवढी मोठी आंतरराष्ट्रीय डील फक्त एका छोट्या आवाजामुळे विस्कळीत झाली होती आणि त्यांना हे अजिबात सहन होत नव्हतं. काही क्षणात अनुराधा आपल्या छोट्या बाळाला सहकारी रेणुकाकडे देऊन थरथरत राघव यांच्या केबिनमध्ये आली. तिचे हात घामाने भिजले होते. डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती आणि ती खाली मान घालून शांत उभी होती. राघव देशमुख संतापाने तिच्याकडे पाहतच म्हणाले, मिस अनुराधा, तुम्हाला बाळाला ऑफिसमध्ये आणण्याची परवानगी कोणी दिली? क्षणभर थांबून त्यांनी पुन्हा कठोर आवाजात विचारलं, हे ऑफिस आहे की डी केअर सेंटर? त्रिवेदी सर बाजूलाच उभे होते. त्यांना परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं जाणवत होतं, कारण त्यांना चांगलंच माहीत होतं की राघव देशमुख एकदा रागवले की समोरची नोकरी एका क्षणात जाऊ शकते. अनुराधाचा आवाज भीतीने थरथरत होता. तिने कसाबसा धीर गोळा करत म्हटलं, सर खरं तर घरी त्याची काळजी घेणारं कोणीच नाही. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच राघव देशमुख कठोर आवाजात म्हणाले, ते माझं काम नाही मिस अनुराधा. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात दया नव्हती. जर तुम्हाला बाळ सांभाळायचं असेल तर नोकरी सोडा आणि पूर्ण वेळ त्याच्याकडे लक्ष द्या. पण ऑफिसमध्ये हे सगळं अजिबात चालणार नाही. ते आणखी रागाने पुढे म्हणाले, आणि लक्षात ठेवा, उद्यापासून मला हे बाळ ऑफिसमध्ये दिसता कामा नये, नाहीतर तुम्हालाही इथे येण्याची गरज नाही. त्यांचा आवाज इतका कठोर होता की अनुराधाच्या अंगावर काटा आला. संपूर्ण ऑफिसमध्ये प्रत्येकाला माहीत होतं की राघव देशमुख कामाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा, भावना किंवा कारण मान्य करत नाही. अनुराधाच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले. तिने खाली मान घातली. तिच्या ओठांवर शब्द होते पण आवाज बाहेर येत नव्हता. ते शांतपणे मागे वळून निघणार इतक्यात त्रिवेदी सरांनी धाडस केलं. ते हळू आवाजात म्हणाले, सर तुम्ही कामात खूप कडक आहात हे खरं आहे, पण मिस अनुराधा खूप मेहनती आहे. राघव शांतपणे त्यांच्याकडे पाहू लागले. त्रिवेदी सर पुढे म्हणाले, जिथे बाकी कर्मचारी एखादं प्रेझेंटेशन तयार करायला 2-3 दिवस लावतात, तिथे ही मुलगी ते एक काम एका दिवसात पूर्ण करते. कधीच तक्रार करत नाही आणि ऑफिससाठी रात्रंदिवस मेहनत करते. अनुराधा आश्चर्याने त्रिवेदी सरांकडे पाहत होती, कारण तिच्यासाठी कोणी अशा प्रकारे बोलावं हे तिच्यासाठी नवीनच होतं. राघव देशमुख यांनी त्रिवेदी सरांचं बोलणं शांतपणे ऐकलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा अजूनही तसाच होता. ते थंड आवाजात म्हणाले, ऑफिसच्या कामात हस्तक्षेप करणं मला अजिबात आवडत नाही. क्षणभर थांबून त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, हा माझा अंतिम निर्णय आहे. इतकं बोलून त्यांनी पुन्हा आपला लॅपटॉप उघडला. जणू काही समोर काही घडलं नव्हतं. त्रिवेदी सरांनी निराश नजरेने अनुराधाकडे पाहिलं आणि शांतपणे केबिनच्या बाहेर निघून गेले. अनुराधा मात्र काही क्षण तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यात अपमानाचे अश्रू चमकत होते, पण ती काही बोलली नाही, कारण तिच्याकडे गप्प राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
थोड्याच वेळात मीटिंग पुन्हा सुरू झाली. यावेळी कोणताही आवाज नव्हता, कोणताही व्यत्यय नव्हतं आणि शेवटी क्लायंटने डील फायनल केली. राघव देशमुख समाधानाने खुर्चीने मागे टेकले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान उमटलं. रात्र झाली होती. घड्याळात जवळजवळ 8 वाजत आले होते. राघव आपला कोट घेऊन ऑफिसमधून बाहेर पडू लागले, पण बाहेर येताच त्यांची पावले अचानक थांबले. समोरचं दृश्य पाहून ते काही क्षण स्तब्ध झाले. संपूर्ण ऑफिस जवळजवळ रिकामं झालं होतं. काही कर्मचारी कॅन्टीनमध्ये गेले होते तर काही घरी निघून गेले होते, पण एका कोपऱ्यात अजूनही एक तरुणी बसली होती. साध्या निळ्या सूटमध्ये, विस्कटलेले केस, थकलेला चेहरा आणि तिच्या मांडीवर एक छोटंसं बाळ. ती म्हणजे अनुराधा. ती आपल्या 6 महिन्याच्या अयांशला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. कधी त्याच्या छोट्या हातांना धरून खेळत होती, कधी त्याच्या गालावर हलके चुंबन घेत होती, तर कधी स्वतःचे अश्रू लपवत हसवण्याचा प्रयत्न करत होती. हे दृश्य राघवसाठी खूप वेगळं होतं, कारण त्याने आजवर ऑफिसमध्ये फक्त काम पाहिलं होतं, भावना नाहीत. राघव देशमुख हे नेहमीच भावनापासून आणि वैयक्तिक नात्यापासून दूर राहिले होते. त्यांच्या आयुष्यात कामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला विशेष स्थान नव्हतं. पण त्या क्षणी त्या थकलेल्या मुलीकडे आणि तिच्या छोट्याशा बाळाकडे पाहताना त्यांच्या मनात पहिल्यांदा दयेची भावना जागी झाली. ते शांतपणे अनुराधाकडे पाहत राहिले. एकीकडे ती स्वतःच्या अश्रूंना लपवत होती आणि दुसरीकडे त्या छोट्या बाळाला हसवण्याचा प्रयत्न करत होती. राघव हे विचारात पडले, शेवटी अशी कोणती मजबुरी असेल की एका लहान बाईला आपल्या लहान बाळाला ऑफिसमध्ये घेऊन यावं लागते? हा प्रश्न सतत त्यांच्या मनात फिरत होता. काही क्षण विचार केल्यानंतर ते हळूहळू तिच्या जवळ गेले. अनुराधा त्यावेळी पाठ फिरून उभी होती. ती समोरच्या भिंतीवर लावलेल्या चित्रांकडे पाहत होती, पण प्रत्यक्षात तिचं लक्ष कुठेच नव्हतं. तिचे मन अजूनही भीतीने भरलेलं होतं. अचानक तिला मागे कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. ती दचकली. तिचा चेहरा एका क्षणात पटकन पांढरा पडला. तिने घाबरत मागे वळून पाहिले आणि समोर राघव देशमुख उभे असल्याचं पाहताच तिच्या हातपायातील शक्तीच निघून गेली. तिचा आवाज भीतीने कापत होता. सर, ती घाईघाईने बोलू लागली, मी त्याला उद्यापासून ऑफिसमध्ये आणणार नाही. कृपया मला नोकरीवरून काढू नका. हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं, कारण तिला माहीत होतं की ही नोकरीच तिच्या आणि तिच्या छोट्या अयांच्या जगण्याचा एकमेव आधार होती. राघव देशमुख काही क्षण शांत उभे राहिले. अनुराधाच्या डोळ्यातील भीती त्यांना स्पष्ट दिसत होती. त्यांचा आवाज आता आधीसारखा कठोर नव्हता. ते शांतपणे म्हणाले, नाही मिस अनुराधा, मी तुम्हाला नोकरीतून काढत नाही. हे ऐकताच अनुराधाने हलकासा सुटकेचा श्वास घेतला. पण पुढच्या क्षणी राघव यांनी गंभीर स्वरात विचारलं, पण तुमच्या नवऱ्याची या बाळाची काही जबाबदारी आहे का नाही? त्यांची नजर त्या छोट्याशा बाळावर स्थिरावली होती. गुलाबी गोरे गाल, मोठे चमकदार काळे डोळे, निरागस चेहरा. ते बाळ इतके गुटगुटीत होते की त्याच्याकडे पाहताच कोणत्याही मनात माया निर्माण व्हावी. अनुराधाच्या चेहऱ्यावर अचानक वेदना उमटली. तिने हळूच खाली मान घातली. तिचा आवाज इतका मंद होता की जणू शब्द तुटत तुटत बाहेर येत होते. नाही सर, तसं काही नाही. राघव किंचित चकित झाले. म्हणजे? अनुराधाने थरथर त्या ओठाने उत्तर दिलं, सर, माझ्या पतीचं निधन झालं आहे. हे ऐकताच काही क्षण वातावरण पूर्ण शांत झालं. अनुराधाच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले होते. तिने स्वतःला सावरत पुढे सांगितलं की सध्या माझ्या भावाच्या घरी राहते आणि ही नोकरी करूनच माझ्या बाळाला वाढवत आहे. हे बोलताना तिच्या आवाजात इतकी वेदना होती की पहिल्यांदाच राघव देशमुख याच्या कठोर मनाला सुद्धा त्या दुःखाची जाणीव झाली होती. अनुराधाला आपल्या दुःखाबद्दल कोणासमोर बोलण्याची सवयच नव्हती. ती नेहमीच सगळ्या वेदना मनात दाबून ठेवत असे, पण आज परिस्थिती वेगळी होती. समोर उभे होते राघव देशमुख, त्या संपूर्ण कंपनीचे मालक. जर तिने आपली मजबुरी सांगितली नसती तर कदाचित एका क्षणात तिची नोकरी गेली असती. आणि नोकरी जाण्याचा अर्थ फक्त पगार बंद होणे नव्हते, तर त्याचा अर्थ होता अयांशसाठी दूध विकत घेण्याची चिंता, त्याच्या औषधाची काळजी आणि पुन्हा भाऊ बहिणीसमोर हात पसरण्याची वेळ. हे सगळं आठवतात तिचे मन आतून तुटत होते. राघव काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिले. तिच्या चेहऱ्यावर थकवा, वेदना होती आणि आयुष्याची सतत चाललेली झोंज स्पष्ट दिसत होती. मग अचानक त्यांची नजर त्या छोट्या बाळाकडे गेली. अयान शांतपणे आपल्या आईच्या कुशीत पडला होता.
तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूला छोट्याशा जखमेचे निशाण दिसत होते. ते पाहून राघवच्या कपाळावर हलकीशी आटे उमटले. इतके छोटेसे बाळ आणि आधीच जखमी, त्याच्या मनात नकळत एक वेदना उमटली. ते काही क्षण त्या निरागस चेहऱ्याकडे पाहत राहिले. राघवचा आवाज आता पूर्णपणे शांत झाला होता. ते हळू आवाजात म्हणाले, ठीक आहे, देव तुमच्या सगळ्या अडचणी दूर करो. क्षणभर थांबून त्याने हलकंसं स्मित करत विचारलं, या छोट्या राजकुमाराचं नाव काय आहे? अनुराधाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हलकीशी माया उमटली. ते प्रेमाने बाळाकडे पाहत म्हणाले, याचं नाव अयांश आहे. अयांश. राघव याने नाव पुन्हा हळूच उच्चारलं. त्यांच्या ओठांवर नकळत एक हलकंसं हसू उमटलं आणि मग काहीही न बोलता ते शांतपणे तिथून निघून गेले. राघव देशमुख तिथून निघून गेल्यानंतर अनुराधाने खोल श्वास घेतला. तिच्या छातीत अडकलेला जीव जणू हळूहळू मोकळा झाला होता. आज तिची नोकरी वाचली होती, किमान आत्तासाठी तरी. पण पुढच्या क्षणी तिच्या मनात पुन्हा चिंता डोकावली. उद्यापासून अयांशला कुठे ठेवू हा प्रश्न तिला आतून खाऊ लागला. तिने आपल्या छोट्या बाळाला अजून घट्ट मिठीत घेतले. तिच्या डोळ्यात पुन्हा ओलसरपणा दाटून आला, कारण आयुष्य तिच्यासाठी प्रत्येक दिवशी एक नवीन परीक्षा घेऊन उभं राहत होतं. त्या रात्री राघव देशमुख जेव्हा आपल्या आलिशान बंगल्यात परतले, तेव्हा नेहमीप्रमाणे घरात पूर्ण शांतता होती. मोठे घर, महागडे इंटिरियर, सर्व सुखसोयी, पण तरीही त्या घरात एक विचित्र रिकामेपणा होता. राघव यांनी थकलेल्या पावलाने हॉलमध्ये प्रवेश केला आणि सोफ्यावर जाऊन बसले. टाय सैल करत त्यांनी डोळे काही क्षण मिटवून घेतले. तेवढ्याच रामू काका ताबडतोब त्यांच्या जवळ आले. साहेब, जेवण वाढू? त्यांनी प्रेमाने विचारलं. त्यावर राघव यांनी हलक्या आवाजात उत्तर दिलं, हो काका, मी फ्रेश होऊन येतो. रामू काका शांतपणे किचनकडे निघून गेले आणि राघव काही क्षण तसेच शांत बसून राहिले. पण आज त्यांच्या मनात ऑफिसमधील एकच चेहरा सतत फिरत होता. थकलेली अनुराधा आणि तिच्या कुशीतील छोटासा अयांश. सोप्यावर पडून राहिलेला राघव देशमुख यांच्या मनात विचित्र अस्वस्थता होती. घरात पसरलेली शांतता त्यांना नेहमीपेक्षा जास्त बोचत होती. काही वेळ विचार करत त्यांनी मोबाईल उचलला आणि आपल्या आईचा नंबर डायल केला. फोन लागताच त्याने थोड्या चिडलेल्या आवाजात विचारलं, काय प्लॅन आहे आई? परत येणार आहेस की नाही? दुसऱ्या बाजूला राधादेवीचं हलकेसं हसू ऐकू आलं. त्या प्रेमाने म्हणाल्या, अरे बाळा, मी काय करू? तुझे पुतणे तर मला इथे येऊन देत नाही. तो थोडा धीर धर, 2-3 दिवसात परत येते. राघव यांनी नकळत ओठ थोडेसे वाकडे केले. ठीक आहे, इतकंच बोलून त्यांनी फोन कट केला. फोन बाजूला ठेवताच ते पुन्हा विचारात हरवले. त्यांच्या मनात आले, आई खरंच या मोठ्या पण रिकाम्या घरात एकटी कंटाळत असेल, म्हणून ती वेळ मिळाला की मोठ्या मुलाकडे जाण्याचा हट्ट करत असते. राघवचा मोठा भाऊ माधव देशमुख आपल्या पत्नी आणि 3 मुलांसोबत दिल्लीमध्ये राहत होता. वडिलांच्या निधनानंतर दोन्ही भावांनी त्यांच्या इच्छेनुसार संपत्ती आपापसात वाटून घेतली होती. ना कोणते भांडण, ना मालमत्तेचा वाद. दोघांमध्ये नेहमीच प्रेम होते. माधवचे आयुष्य पूर्ण होते. पत्नी, मुले, हसत खेळते घर. आणि दुसरीकडे राघव मुंबईतील त्या मोठ्या बंगल्यात पूर्णपणे एकटे राहत होते. आईची काळजी मात्र तेच घेत होते. राधादेवी कधी दिल्लीला माधवकडे राहत, तर कधी काही दिवसांनी पुन्हा मुंबईला राघवकडे परत येत. पण आई गेल्यावर हे घर आणखीनच रिकामं वाटायला लागायचं. इतकं रिकामं की कधी कधी स्वतःचा श्वासाचा आवाज देखील मोठा वाटायचा. राघव देशमुख मुंबईतील त्या मोठ्या बंगल्यात पूर्णपणे एकटे राहत होते. घरात सर्व सुखसोयी होत्या, नोकर चाकर होते, पैसा होता, प्रतिष्ठा होती, पण तरीही त्या घरात एक गोष्ट नव्हती, आपलेपणा. राधादेवी जेव्हा मुंबईला येत तेव्हा घरात पुन्हा चैतन्य यायचं. त्या कधी किचनमध्ये रामू काकांशी बोलत बसायच्या, तर कधी राघवसाठी स्वतःच्या हाताने आवडता नाश्ता बनवायच्या. पण त्यांचे मन सर्वात जास्त रमायचे ते माधवच्या मुलामध्ये. त्या आपल्या नातवंडावर जीवापाड प्रेम करत होत्या. त्यांच्यासोबत खेळताना त्या स्वतःचे दुःख विसरून जायच्या. पण काही दिवसांनी मुंबईला परत आल्यावर त्यांच्या तोंडी नेहमी एकच गोष्ट असायची, लग्न कर बाळा, हे घर अजून किती दिवस असंच रिकामं राहणार. राघव मात्र प्रत्येक वेळी तोच थंड प्रतिसाद द्यायचे, माझ्या आयुष्यात लग्नाला काहीच स्थान नाही. सुरुवातीला राधादेवींना वाटले कदाचित कामाच्या व्यापामुळे तो लग्न टाळत असेल, पण जसजसा वेळ पुढे जाऊ लागला तसतशी त्यांची चिंता वाढू लागली. एक दिवस ते स्वतःला थांबवू शकल्या नाहीत. त्या राघवसमोर बसल्या आणि अचानक रडू लागल्या. त्यांच्या डोळ्यात वेदना होती, आईची असहायता होती. त्या हुंदक्या देत म्हणाल्या, काय कारण आहे बाळा की तू लग्नाचं नाव सुद्धा घेत नाही? त्यांचा आवाज थरथरत होता.
पुढच्या महिन्यात तू 30 वर्षाचा होशील. माझ्या डोळ्यासमोर तुझं घर बसलेलं पाहायचंय मला. यावर राघव काही क्षण शांत बसून राहिले. मग त्यांनी हळूहळू आपली नजर खाली केली. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक वेदना उमटली, जी त्यांनी वर्षानुवर्षे मनात लपवून ठेवली होती. ते शांत आवाजात म्हणाले, आई मी तुला एक सत्य सांगतो. यावर राधादेवी त्यांच्याकडे पाहू लागल्या. राघव यांनी खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाले, माझे मेडिकल रिपोर्ट्स. क्षणभर थांबून त्याने पुढचं वाक्य बोललं की मी कधीच बाप होऊ शकत नाही. हे ऐकताच राधादेवींचा चेहरा पांढरा पडला, जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. राघव पुढे म्हणाले की मी कोणत्याही मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नाही, म्हणूनच मी लग्नापासून दूर राहतो. त्या दिवसानंतर राधादेवीने पुन्हा कधी लग्नाचा विषय काढला नाही, पण त्यांच्या डोळ्यातील उदासी मात्र कायम तशीच राहिली. राघव देशमुख अनेकदा या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसत असत. त्यांच्या आयुष्यात पैसा, यश आणि प्रतिष्ठा सगळं होतं, पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात कायम एक रिकामेपणा होता. ते विचारात हरवलेले असतानाच रामू काका हळू त्यांच्या जवळ आले. साहेब जेवण वाढलं आहे, त्यांनी प्रेमाने सांगितलं. राघव भानावर आले आणि हलक्या आवाजात म्हणाले, हो काका मी आलोच. ते उठले, कपडे बदलले आणि डायनिंग टेबलवर येऊन बसले. नेहमीप्रमाणे रामू काकाने खूप प्रेमाने जेवण बनवलं होतं. सगळं गरमागरम आणि चविष्ट होतं, पण आज राघवचे मन जेवणात नव्हते. ते शांतपणे एकटेच जेवत राहिले. त्या मोठ्या डायनिंग टेबलवर फक्त भांड्याचा हलका आवाज ऐकू येत होता. जेवण संपल्यानंतर ते आपल्या खोलीत गेले आणि सवयीप्रमाणे लॅपटॉप उघडला. इनबॉक्समध्ये त्रिवेदी सरांनी पाठवलेलं एक प्रेझेंटेशन होतं. राघव यांनी फाईल उघडली. काम तपासत तपासत अचानक त्यांची नजर शेवटी लिहिलेल्या नावावर थांबली, अनुराधा. क्षणभरात त्यांच्या डोळ्यासमोर ते ऑफिसमधले दृश्य तरळून गेले. एक छोटेसं निरागस बाळ, मोठे चमकदार काळे डोळे, गुलाबी गाल, छोटे गुलाबी ओठ. राघवच्या ओठावर नकळत हलकेसे हसू उमटलं. अयांश. त्याने मनातच त्याचे नाव पुन्हा उच्चारलं, पण पुढच्या क्षणी त्याच्या मनात एक वेदना उमटली. इतके सुंदर आणि निरागस बाळ आणि जन्मताच वडिलांच्या प्रेमापासून वंचित. त्याने डोळे मिटले. त्यांना अनुराधाचा थकलेला चेहरा आठवत होता. विस्कटलेले केस, लाल सुजलेले डोळे आणि स्वतःचे दुःख लपवून बाळाला हसवण्याचा तिचा प्रयत्न. तिला पाहून स्पष्ट जाणवत होतं की ती आतून पूर्णपणे तुटलेली होती, पण तरीही एका आईसारखी गंभीरपणे उभी होती. राघवला आठवले तेव्हा त्याने केबिनमध्ये बोलवलं होतं, तेव्हा ती किती घाबरली होती. जणू तिची नोकरी नाही तर संपूर्ण आयुष्य त्यांच्या एका निर्णयावर अवलंबून होते. आणि खरं तर तसंच होतं, कारण त्या छोट्या आयांशसाठी तीच एकमेव आधार होती. शेवटी राघव देशमुख यांनी हळूच लॅपटॉप बंद केला आणि बेडवर जाऊन पडले. खोलीत पूर्ण शांतता होती. फक्त एसीचा हलका आवाज ऐकू येत होता, पण त्यांच्या मनात मात्र विचारांचे वादळ सुरू होते. ते डोळे मिटण्याचा प्रयत्न करत होते, पण झोप काही केल्या येत नव्हती. आणि झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यासमोर तोच निरागस चेहरा तरळून गेला, छोटासा अयांश. राघव नकळत हलकेसे हसले आणि कदाचित अनेक वर्षानंतर पहिल्यांदा कोणाच्या आठवणीने त्यांच्या चेहऱ्यावर अशी शांतता आली होती. सकाळचे 6 वाजले होते. अनुराधाच्या आयुष्यात मात्र सकाळ आणि रात्र यामध्ये फारसा फरक उरला नव्हता. प्रत्येक दिवस तिच्यासाठी एका नव्या संघर्षासारखाच सुरू होता. ती आपल्या छोट्याशा अयांशला मांडीवर घेऊन हॉलमध्ये बसली होती. अयांश अजून अर्धवट झोपेत होता आणि आईच्या कुशीत शांत पडला होता. इतक्यात घरातल्या लोकांनी तिला पुन्हा टोमणे मारायला सुरुवात केली. वहिनी शालिनीने तिरस्कार तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. जणू अनुराधा आणि तिचे बाळ त्या घरावरचं ओझं होतं. पण अनुराधाने आता या सगळ्याची सवय करून घेतली होती. ती शांत राहिली, काहीही उत्तर दिलं नाही, कारण तिला माहीत होते वाद घातला तर तिच्याच वाट्याला अपमान येणार होता. तिने अयांशला अलगद उचललं आणि आपल्या छोट्याशा खोलीत आली. खोलीत आल्यावर तिने कपाटातून आपली जुनी पर्स काढली. काही नोटा तिने आत लपवून ठेवल्या होत्या. ती शांतपणे त्या मोजत होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती, कारण त्या पैशातून तिला अयांशसाठी दूध घ्यायचं होतं, पॅम्पर आणायचे होते आणि पुढचे काही दिवस कसे बसे घालवायचे होते. पैसे मोजताना तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कारण एका आईसाठी स्वतःची भूक सहन करणं सोपं असतं, पण आपल्या बाळाच्या गरजा अपूर्ण राहणे नाही. अनुराधा दर महिन्याला आपल्या पगारातून काही पैसे वहिनी शालिनीला देत असे. घर खर्चाच्या नावाखाली ती जवळजवळ अर्धा पगार अनुराधाकडे घेत असे.
कदाचित म्हणूनच तिला आणि अयांशला त्या घरात राहू दिलं जात असे. पण 4 दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेने तिचे संपूर्ण आयुष्य हादरून टाकलं होतं. त्या दिवशी घरात सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. अनुराधा किचनमध्ये होती आणि अयांश बेडवर शांत पडला होता. इतक्या तिच्या भाच्याने खेळता खेळता अयांशला उचललं, पण काही क्षणात त्याच्या हातून अयांश जोरात खाली पडला. अयांश अनुराधाच्या तोंडून किंकाळीच बाहेर पडली. ती धावत आली आणि तिने आपल्या बाळाला उचलून छातीशी कवटाळलं. अयांश जोरजोरात रडत होता. तिच्या डोक्यावर मागे सूज आली होती आणि ती जागा लाल झाली होती. ते दृश्य पाहून अनुराधाचे हृदय अक्षरशः थरथर कापू लागले. ती लगेच त्याला घेऊन डॉक्टरांकडे धावली. डॉक्टरांनी जखम तपासली आणि तिच्या चेहऱ्यावर गंभीरता आली. ते शांत आवाजात म्हणाले, ही जखम साध्या पडण्याने झालेली वाटत नाही. कदाचित एखादी कठीण वस्तू डोक्याला लागली. हे ऐकताच अनुराधाच्या पायाखालची जमीन सरकली. त्या रात्री ती पूर्ण रात्र अयांशला कुशीत घेऊन रडत बसली होती. तिच्या मनात एकच भीती होती, जर माझ्या बाळाला काही झालं असतं तर. त्या दिवसानंतर तिच्या आपल्या भावावर आणि वहिनीवरचा उरलेला विश्वास देखील संपला होता आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी तिने अयांशला सोबत ऑफिसमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता. पण तिथे सगळ्यांसमोर राघव देशमुख यांनी तिच्या कठोर शब्दात अपमान केला होता. त्या अपमानाची वेदना अजूनही तिच्या मनात जिवंत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना तिने अयांशला शेजारी राहणाऱ्या अलकाताईकडे सोडले. अलकाताई साध्या स्वभावाच्या आणि प्रेमळ होत्या. अनुराधाला कमीत कमी इतका विश्वास होता की त्यांच्या घरी अयांश सुरक्षित राहील, कारण आता तिला ना स्वतःच्या भावावर विश्वास उरला होता ना वहिनीवर. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर देखील तिचे मन सतत अयांशकडे लागले होते. ती क्लायंटची फाईल तयार करत होती, पण तिचं लक्ष वारंवार भरकटत होतं. हात काम करत होते, पण मन भीतीत अडकून पडलं होतं. आणि याच अवस्थेमध्ये तिच्याकडून फाईलमध्ये अनेक चुका झाल्या, ज्या पुढे तिच्यासाठी आणखी एक मोठं संकट बनणार होत्या. काही वेळाने त्रिवेदी सर फाईल तपासत अनुराधाच्या टेबलजवळ आले, पण पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि चिंता उमटली. ते पटकन पाने पलटत म्हणाले, मिस अनुराधा, हे काय केलं तुम्ही? त्यांचा आवाज स्पष्टपणे घाबरलेला होता. या फाईलमध्ये इतका चुका आहेत. ही फाईल मी राघव सरांकडे कशी घेऊन जाऊ? ते ऐकून अनुराधाचे हृदय धडधडू लागले. तिने घाईघाईत फाईल हातात घेतली आणि चुका पाहताच तिचा चेहरा उतरला. तिचे खरंच कामात मन नव्हते, पण मन पूर्णपणे अयांश भोवती अडकून पडले होते. ती घाबरत म्हणाले, सॉरी सर, मी आत्ताच सगळं व्यवस्थित करते. पण त्रिवेदी सरांनी निराश नजरेने घड्याळाकडे पाहिलं. आता वेळ नाही अनुराधा. इतके बोलून त्याने ती फाईल उचलली आणि जड पावलाने राघव देशमुख यांच्या केबिनकडे निघाले. अनुराधाच्या छातीत भीतीने धडधड सुरू झाली. तिला माहीत होते आज पुन्हा एकदा वादळ येणार होतं. राघव देशमुख आपल्या केबिनमध्ये फाईल तपासत होते, पण काही क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरचा शांतपणा नाहीसा झाला. त्यांच्या कपाळावर रागाने आड्या उमटल्या. अचानक त्याने ती फाईल जोरात टेबलावर आपटली आणि पुढच्या क्षणी जमिनीवर फेकून दिली. हे काय आहे? त्यांचा आवाज संपूर्ण केबिनमध्ये घुमला. या फाईलमध्ये इतका चुका कशा काय? ते प्रचंड रागाने म्हणाले. हे काम पाहून असं वाटतंय जणू मुद्दाम चुका केल्या गेल्यात. काय कंपनीचं नुकसान करायचंय तुम्हा लोकांना? राघवचा राग बघून त्रिवेदी सर अक्षरशः घाबरले. त्याने लगेच स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. सर, मिस अनुराधा म्हणत होते की त्या फाईल पुन्हा तयार करतील. राघवने लगेच त्यांच्याकडे रोखून पाहिलं. त्यांच्या आवाजात टोचणारा संताप होता. त्रिवेदी सर, तुम्हीच तर म्हणत होता ना की मिस अनुराधा कधीच चुका करत नाही. क्षणभर शांतता पसरली. मग राघव काही सेकंद विचारात पडले. त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा अनुराधाचा घाबरलेला चेहरा आणि छोटा अयांश तरळून गेला. त्यांच्या आवाजातील कठोरपणा किंचित कमी झाला. ते शांतपणा म्हणाले की ठीक आहे, त्यांना माझ्याकडे पाठवा. त्रिवेदी सर जड मनाने परत आपल्या विभागात आले. तिथे अनुराधा आपल्या टेबलाजवळ बसून शांतपणे रडत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि बाजूलाच उभी असलेली रेणुका तिला पाणी पाजत शांत करण्याचा प्रयत्न करत होती. ऑफिसमधील काही कर्मचारी देखील चिंतेने तिच्याकडे बघत होते, कारण सगळ्यांनाच माहीत होते की राघव देशमुख यांच्या रागानंतर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते. त्रिवेदी सर तिच्या जवळ आले आणि हलक्या आवाजात म्हणाले, मिस अनुराधा, राघव सर तुम्हाला बोलावत आहे. हे ऐकताच अनुराधाचा चेहरा पटकन पांढरा झाला. तिच्या हातातला पाण्याचा ग्लास थरथर कापू लागला. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाले की कुठे? ते मला नोकरीतून काढणार तर नाहीत ना? तिच्या आवाजात इतकी भीती होती की रेणुकाला देखील वाईट वाटलं. त्रिवेदी सरांनी खोल श्वास घेतला. मला खरंच माहीत नाही, पण तुम्ही एकदा त्यांचं ऐकून घ्या.
अनुराधाने डोळे पुसले. तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिचे संपूर्ण शरीर अजूनही भीतीने थरथरत होते. काही क्षणाने ती हळूहळू राघव देशमुख यांच्या केबिनकडे चालू लागली. तिच्या मनात हजारो भीती होत्या. जर ही नोकरी गेली तर आयांचं काय होईल? त्याचे दूध, औषध, भविष्य, हा विचारच तिचे मन तोडत होता. तिने थरथरत्या हाताने केबिनचा दरवाजा ठोठावला. "मे आय कम इन सर?" "कम इन." राघवचा शांत आवाज आतून आला. अनुराधा आत आली आणि खाली मान घालून उभी राहिली. तिचा आवाज रडायला लागला होता. "सर, माझ्याकडून चूक झाली." तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. "मी फाईल पुन्हा तयार करून देते. कृपया मला नोकरीवरून काढू नका." राघव काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिले. आज पहिल्यांदाच त्यांनी तिच्या भीतीकडे नीट लक्ष दिलं. ती फक्त एका कर्मचाऱ्यासारखी घाबरलेली नव्हती, तर एका आईसारखी घाबरली होती, जिच्या बाळाचे भविष्य अंधारात जाताना दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा हळूहळू कमी झाला. ते शांत आणि मृदू आवाजात म्हणाले, "मी तुला नोकरीतून काढत नाही अनुराधा." यावर अनुराधाने आश्चर्याने वर पाहिले. राघव पुढे म्हणाले, "जर तुझ्या आयुष्यात काही अडचण चालू असेल तर तू 2-3 दिवसाचा ब्रेक घेऊ शकतेस." त्यांच्या आवाजात पहिल्यांदाच काळजीची हलकीशी छटा होती. अनुराधाने पटकन डोळे पुसले आणि स्वतःला सावरत म्हणाले, "थँक्यू सर, पण मी सुट्टी घेऊ शकत नाही." तिचा आवाज खूप मंद आणि थकलेला होता. "माझे काही मजबुरी आहेत." राघव देशमुख शांतपणे तिच्याकडे पाहत होते. आज पहिल्यांदाच त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे नीट लक्ष दिलं. डोळ्याखाली काळी वर्तुळे होती, चेहऱ्यावर थकवा होता आणि मनात खोलवर दडलेली भीती स्पष्ट दिसत होती. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्याने हळू आवाजात विचारलं की "तुझी ही मजबुरी तुझ्या बाळाशी जोडलेली आहे का?" हे ऐकताच अनुराधा दचकले. जणू तिच्या मनातील गूढ कुणीतरी एका क्षणात ओळखलं होतं. तिने हलकेच ओठ चावले आणि काही क्षण स्वतःला सावरल्यानंतर मंद आवाजात म्हणाली, "हो सर." तिचे डोळे पुन्हा भरून आले. "माझा मुलगा अयांश अजून खूप लहान आहे." ती बोलत होती, पण प्रत्येक शब्दासोबत तिचा आवाज तुटत होता. "घरी कोणीही विश्वास ठेवण्यासारखं नाही." राघव शांतपणे ऐकत राहिले. अनुराधाने थरथरत्या आवाजात पुढे सांगितलं, "त्या दिवशी मुलांनी त्याला खाली पाडलं होतं." तिच्या डोळ्यासमोर तो प्रसंग पुन्हा उभा राहिला आणि तिचा श्वास वेगाने चालू लागला. "त्याच्या डोक्याला जखम झाली होती सर." तिने डोळे मिटले. अश्रू गालावर ओघळू लागले. "त्या दिवसापासून मला खूप भीती वाटते." ती रडत रडत म्हणाली, "जर मी एक दिवस बाहेर गेले आणि मला माझं बाळ सुखरूप नाही मिळालं." तिचा आवाज पूर्णपणे तुटला होता. "तर मी तिथल्या तिथे मरेन सर." इतकं बोलून अनुराधा फुटून रडू लागली. तिच्या डोळ्यात फक्त अश्रू नव्हते, तर एका आईची असहायता होती. आपल्या बाळासाठीची तडफड होती आणि सतत मनात जगणारी भीती होती. राघव देशमुख मात्र शांत उभे राहिले, पण त्या क्षणी पहिल्यांदा त्यांच्या मनात अनुराधासाठी फक्त सहानुभूती नव्हती, तर तिच्या वेदनेची खरी जाणीव निर्माण झाली होती. अनुराधाचे अश्रूने भरलेले डोळे, तिच्या आवाजातील भीती आणि छोट्या आयांशचा निरागस चेहरा, हे सगळे त्याच्या मनावर खोलवर उतरलं होतं. त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा त्या छोट्या बाळाचा हसणारा चेहरा तरळला होता. इतके छोटेसे मोर ज्याने अजून व्यवस्थित जग देखील पाहिलं नव्हतं आणि आधीच आयुष्याला कठोरतेला समोर जात होतं. राघवने हलकासा श्वास घेतला आणि शांत आवाजात म्हणाले, "मग लग्न कर मिस अनुराधा." यावर अनुराधा चकित होऊन त्यांच्या दिशेने पाहू लागले. राघव पुढे म्हणाले, "एका स्त्रीसाठी एकटीने बाळाला वाढवणं खूप कठीण असतं." त्यांच्या आवाजात उपदेश नव्हता, तर एक खोल वास्तव्य होतं. हे ऐकताच अनुराधाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटले. क्षणभर ती शांत राहिली, मग हळूहळू तिचे डोळे खाली झुकले. तिचे गाल हलकेसे लाल झाले होते. ती मंद आवाजात म्हणाली, "मी फक्त माझ्या बाळासाठी जगू इच्छिते सर." तिने अयांशचे नाव घेता तिच्या चेहऱ्यावर ममतेची एक वेगळीच चमक आली, पण पुढच्या क्षणी तिच्या आवाजात वेदना उतरली. "पण असा चांगला माणूस कुठे मिळेल जो माझ्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला स्वतःचा मुलगा मानेल?" हे बोलताना तिचे डोळे नकळत ओले झाले होते, कारण समाजात विधवेला स्वीकारणे कठीण होतेच, पण तिच्या मुलासहित स्वीकारणे तर त्याहून देखील कठीण होते. राघव शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले. त्यांनी पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावरती असहायता इतकी जवळून पाहिली होती. काही क्षणाने त्यांनी गंभीर आवाजात विचारलं, "जर कोणी तुला तुझ्या बाळासहित स्वीकारायला तयार असेल तर?" यावर अनुराधाचे हृदय वेगाने धडधडू लागले. राघव तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाले, "तर तू त्या व्यक्तीला स्वीकारशील का?" हे ऐकताच अनुराधा पूर्णपणे स्तब्ध झाली होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. तिला काही क्षण तर राघव देशमुख काय बोलत आहे हेच समजलं नाही.
ती थरथर त्या आवाजात म्हणाली, तुमचा नेमका काय अर्थ आहे सर? काही क्षण राघव शांत राहिले. मग त्याने खुर्चीच्या मागे हात ठेवले आणि गंभीर आवाजात सांगितलं, मी तुला स्पष्टपणे समजावून सांगतो अनुराधा. त्यांच्या आवाजात आता कुठलाही राग नव्हता, फक्त शांतता आणि प्रामाणिकपणा होता. ते हळूहळू म्हणाले, तुझा बाळ अयांश तो खूप सुंदर आणि निरागस आहे. अयांशचे नाव घेता त्यांच्या चेहऱ्यावर नकळत हलकेसं हसू उमटलं. जेव्हापासून मी त्याला पाहिलं आहे तेव्हापासून तो सतत माझ्या विचारात आहे. अनुराधा चक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. राघव पुढे म्हणाले, मला लहान मुलं खूप आवडतात. त्यांच्या आवाजात एक दडलेली वेदना होती जी अनुराधाला अजून समजली नव्हती आणि म्हणूनच ते काही क्षण थांबले. मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. हे शब्द ऐकताच अनुराधाच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आले. तिला वाटले जणू ती काही स्वप्न पाहत आहे, कारण ज्या व्यक्तीला ती काही वेळापूर्वी घाबरत होती, त्यांच्या एका निर्णयामुळे तिची नोकरी जाऊ शकत होती, तीच व्यक्ती आता तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवत होती. तिच्या श्वासांचा वेग वाढला. तिला शब्दच सुचत नव्हते. राघव शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहत होते. मग त्याने हलक्या आवाजात म्हटलं, तुझ्या मनात सध्या खूप प्रश्न असतील. ते तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाले, तुम्हाला काहीही विचारू शकतेस अनुराधा. अनुराधा अजूनही धक्क्यातच होती. तिला विश्वासच बसत नव्हता की राघव देशमुख सारखा श्रीमंत, यशस्वी आणि देखणा माणूस तिच्यासारख्या एका विधवेला लग्नासाठी विचारत होता. तिने घाबरतच नजर खाली केली. तिचे हात अजूनही थरथरत होते. काही क्षणाने ती संकोचित म्हणाली, पण सर तुम्ही इतके देखणे आहात, तुमच्याकडे इतकी संपत्ती आहे. तिचा आवाज हळूहळू मंद होत गेला. तुम्ही कोणत्याही मुलीशी लग्न करू शकता. तिने ओठ चावत पुढचे वाक्य बोललं, लग्नानंतर तुम्हाला स्वतःची मुलेही होतील. हे बोलताना तिच्या डोळ्यात वेदना उतरली आणि तिने हळूच नजर खाली झुकवली. मी तर आधीच विधवा आहे. केबिनमध्ये काही क्षण शांतता पसरली होती. राघव देशमुख तिच्याकडे पाहत राहिले. मग अचानक त्यांच्या ओठावर हलकंसं हसू उमटलं, पण ते हसू काही क्षणातच विरून गेलं. त्यांच्या चेहऱ्यावर खोल उदासी उतरली. ते शांत आवाजात म्हणाले, जर आयुष्य इतकं सोपं असतं ना अनुराधा, तर कदाचित आज माझंही घर संसाराने भरलेलं असतं. यावर अनुराधा गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. राघवने खोल श्वास घेतला, जणू ते अनेक वर्षापासून मनात दडवलेले सत्य पुन्हा एकदा बोलणार होते. मंद आवाजात म्हणाले, मी तुला एक सत्य सांगतो. त्यांच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होते. मी कधीच बाप होऊ शकत नाही. हे ऐकताच अनुराधा स्तब्ध झाली. राघव पुढे म्हणाले, डॉक्टरांनी मला वर्षापूर्वीच हे सांगितलं होतं. त्याने हलकेसे हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण ते हसू खूप वेदनादायक होतं. म्हणून कदाचित मी लग्नापासून कायम दूर राहिलो. मग त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा अयांशचा चेहरा तरळला. त्यांच्या आवाजात अचानक ममता उतरली. पण जेव्हापासून मी अयांशला पाहिलं आहे ना, ते हळुवारपणे म्हणाले, तेव्हापासून माझं मन सतत त्याच्याकडे ओढलं जात आहे. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच वडिलांसारखी माया दिसत होती. मला वाटलं त्याला माझ्या भाऊमध्ये घ्यावं, त्याच्यावर भरभरून प्रेम करावं. ते काही क्षण शांत झाले. कदाचित ही भावना नैसर्गिक आहे. मग त्याने अनुराधाकडे पाहत ठाम आवाजात म्हटलं, मी तुझ्या बाळाला माझं नाव देईन. त्याला ते सगळं देईन जे प्रत्येक आई आपल्या मुलासाठी स्वप्नात पाहते. वडिलांचे नाव, संरक्षण आणि भरपूर प्रेम. अनुराधाचे नाजूक मन त्या क्षणी अक्षरशः थरथरत होते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की काही वेळापूर्वी तिथे जिची नोकरी जाण्याची तिला भीती वाटत होती, तिथेच आता तिच्या आणि अयांच्या आयुष्याला एक नवा आधार मिळत होता. तिने आयुष्यात खूप दुःख पाहिले होते, अपमान, एकटेपणा, असुरक्षितता. पण आज पहिल्यांदाच तिला असं वाटलं, कदाचित देवाने तिच्या अश्रूंना उत्तर दिलं आहे. ती काही क्षण शांत बसून राहिली. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये आता फक्त दुःख नव्हते. काही क्षणाने तिने स्वतःला सावरले आणि मंद आवाजात म्हणाली, मी तुमच्याबद्दल विचार करीन सर, आणि मग तुम्हाला उत्तर देईन. राघव देशमुख हलकेसे हसले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, जणू त्याने मनातलं त्यांचं ओझं हलकं केलं होतं. पण पुढच्या क्षणी ते पुन्हा गंभीर झाले. ते शांत आवाजात म्हणाले, ठीक आहे. मग त्याने स्पष्ट शब्दात पुढचं वाक्य बोललं, पण एक गोष्ट लक्षात ठेव अनुराधा. त्यांची नजर सरळ तिच्या डोळ्यात होती. मी हे लग्न फक्त अयांशसाठी करेन. अनुराधा शांतपणे ऐकत राहिली. राघव पुढे म्हणाले, कारण मला त्याला दत्तक घ्यायचं आहे. त्यांच्या आवाजात कुठलाही दिखावा नव्हता, फक्त त्या छोट्या बाळासाठी खरं प्रेम होतं. अनुराधाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने शांतपणे मान हलवली. त्यानंतर ती हळूहळू केबिनच्या बाहेर आली. बाहेर रेणुका तिचीच वाट पाहत उभी होती.
अनुराधाचा चेहरा पाहताच ती गोंधळली, कारण अनुराधाच्या डोळ्यात अश्रूही होते आणि चेहऱ्यावर हलकीशी आनंदाची झलक देखील होती. रेणुकाने लगेच तिचा हात पकडला आणि विचारलं की काय झालं, राघव सरांनी काही बोललं का? अनुराधा काही क्षण शांत राहिली, मग तिने फक्त हलकेसं स्मित केलं आणि काहीही न सांगता आपल्या जागेवर जाऊन बसली. अनुराधाला नेहमी वाटायचं की तिचे आयुष्य आता फक्त संघर्षानेच भरलेलं आहे. तिला माहीत नव्हतं की कधी भाऊ बहीण तिला आणि अयांशला घराबाहेर काढतील, कधी तिच्या डोक्यावरचे छप्पर हिरावलं जाईल. ती रोज भीतीत जगत होती, पण तिच्या आयुष्यात असा एखादा मजबूत आधार अचानक येईल जो तिच्या बाळाला स्वतःचे नाव द्यायला तयार होईल, याचा तिने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. समाजाने तर तिच्या आणि छोट्या अयांशला सुद्धा शांतपणे जगू दिलं नव्हतं. कोणी त्याला अभागी म्हणायचं, कोणी वडिलांशिवायचे मूल म्हणून हळहळ व्यक्त करायचं, पण एका आईसाठी तिचे मूल कधीच अभागी नसते. अनुराधासाठी अयांश तिचे संपूर्ण जग होते आणि कदाचित म्हणूनच तिची आई तिला नेहमी मजबूत बनवत आली होती. तिने अनुराधाला फक्त शिक्षण दिलं नव्हते, तर तिला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं होतं. वेगवेगळे कोर्स करून घेतले होते, ऑफिसचे काम शिकवले होते, कारण तिला माहीत होतं एका मुलीचे खरं सामर्थ्य तिच्या शिक्षणात आणि आत्मनिर्भरतेत असतं. लग्नापूर्वी अनुराधा एका चांगल्या कंपनीत काम करत होती. तिथेच तिची विकासची भेट झाली होती. विकास स्वभावाने खूप शांत आणि प्रेमळ होता. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि एके दिवशी विकासने कोणती घुमावदार भाषा न वापरता थेट तिच्यावर आपल्या प्रेमाची कबुली दिली. अनुराधा सुरुवातीला घाबरली होती, पण विकासच्या स्वभावातील प्रामाणिकपणाने तिचे मन जिंकले. तिने त्याचा प्रस्ताव स्वीकारला. दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर अनुराधा नोकरी सोडून पूर्णपणे संसारात रमून गेली. ते दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. पण एक व्यक्ती मात्र या नात्याने कधीच आनंद नव्हती, विकासची आई. तिला अनुराधा अजिबात पसंत नव्हती. ती सतत तिला टोमणे मारायची, तिच्यात दोष काढायची. पण अनुराधा शांतपणे सगळं सहन करत होती, कारण तिच्यासाठी विकासचे प्रेम पुरेसे होते. 3 महिने, फक्त 3 महिन्याचे ते छोटेसे सुख तिच्या आयुष्यात आले होते आणि मग एका दिवसाने सगळं काही बदलून टाकलं. ते दिवशी विकास घराबाहेर गेला, पण परत कधीच आला नाही. रस्त्यावर एका भरधाव ट्रकने त्याला चिरडले होते. ही बातमी ऐकताच अनुराधाच्या आयुष्याचा आधारच तुटून पडला. ती वेड्यासारखी रडत होती, ओरडत होती, पण तिच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी तिच्या सासूने तिला दोष द्यायला सुरुवात केली. तू अपशकुनी आहेस, माझ्या मुलाला खाल्लंस, असे शब्द सतत तिच्या कानावर आदळत होते. विकासच्या मृत्यूने ती आधीच आतून तुटली होती आणि आता हे आरोप तिचे उरलेले मन देखील जाळत होते. विकासच्या मृत्यूनंतर अनुराधाचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. ती अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. सुतकाचे दिवस सुरू होते. घरात शांतता होती, पण त्या शांततेमागे तिरस्कार आणि स्वार्थ दडलेला होता. 2 महिने कसेबसे सरत होते. इतक्याच अचानक अनुराधाची तब्येत बिघडू लागली. तिला सतत चक्कर येऊ लागली, उलट्या होऊ लागल्या, अशक्तपणा वाढत होता. सुरुवातीला सगळ्यांना वाटले की हे दुःखामुळे होत असेल, पण जेव्हा डॉक्टरांकडे तपासणी झाली तेव्हा एक सत्य समोर आलं. अनुराधा 2.5 महिन्याची गरोदर होती. हे ऐकताच तिच्या डोळ्यात अश्रू आले, कारण विकास तिच्या आयुष्यातून निघून गेला होता, पण त्याचा एक अंश अजून तिच्यासोबत जिवंत होता. तिने पोटावर हात ठेवला आणि पहिल्यांदाच त्या बाळासाठी तिच्या मनात ममतेची एक खोल भावना जागी झाली. पण जिथे एका आईच्या मनात प्रेम जन्म घेत असते, तिथे दुसरीकडे काही लोकांच्या मनात स्वार्थ वाढत होता. विकासचे भाऊ चिंतेत पडले. त्यांना भीती वाटू लागली, जर अनुराधाने या घरात बाळाला जन्म दिला तर कदाचित ती कायम इथे राहील आणि संपत्तीत हिस्सा मागेल. त्याने हळूहळू आपल्या आईचे कान भरायला सुरुवात केली. ही मुलगी आता ओझं बनेल, उद्या बाळाच्या नावावर हिस्सा मागेल, असे विषारी शब्द रोज तिच्या सासूच्या मनात टाकले जात होते. आणि शेवटी तोही दिवस आला ज्याने अनुराधाचे उरलेले आयुष्य हादरून टाकले. तिची सासू संतापाने तिच्या खोलीत आली. तिने अनुराधाचा हात जोरात पकडला आणि तिला ओढत बाहेर आणलं. अनुराधा घाबरून रडत होती. आई, मी कुठे जाऊ? पण तिच्या शब्दांना कोणताही अर्थ उरला नव्हता. संपूर्ण परिसर जमा झाला होता. लोक तमाशा पाहत उभे होते. काहींनी तिची दया घेत होती, पण कुणी पुढे येऊन तिच्यासाठी उभं राहिलं नाही. आणि शेवटी एक गरोदर विधवेला तिच्या सासरच्या घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. अनुराधाचे जग पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले. ती रडत रडत आपल्या भावाच्या घरी परत आली, पण तिथे सुद्धा सुख तिची वाट पाहत नव्हतं. तिची आई आधीपासूनच आजारी होती. मुलीची अवस्था पाहून त्या आणखीनच खचून गेल्या. रात्रभर त्या अनुराधाच्या डोक्यावर हात फिरवत बसायच्या आणि लपून रडायच्या.
अनुराधा स्वतः दुःखात होती, पण आईला पाहून तिला अजून वेदना होत होत्या. काळ पुढे सरकत होता आणि मग 7व्या महिन्यात अनुराधाच्या आयुष्यातला आणखी एक आधार तुटला. तिच्या आईचे निधन झाले. हे दुःख अनुराधासाठी असह्य होते. ती पूर्णपणे तुटून गेली. कधी ती शांत बसून रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायची, कधी अचानक हसायची आणि पुढच्या क्षणी जोरात रडू लागायची. तिची मानसिक अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली होती, पण तिच्या पोटात वाढणारा तो छोटासा जीव तिला अजूनही जगण्याचं कारण देत होता. काळाच्या ओघात अनुराधाने स्वतःला कसाबसं सावरलं. आई गेल्यानंतर ती पूर्णपणे एकटी पडली होती, पण तिच्या पोटात वाढणारे बाळच आता तिच्या जगण्याचं एकमेव कारण बनलं होतं. काही महिन्यांनी सरकारी रुग्णालयात तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. जेव्हा डॉक्टरांनी ते छोटेसे बाळ तिच्या कुशीत ठेवलं, तेव्हा अनेक महिन्यानंतर पहिल्यांदाच अनुराधाच्या चेहऱ्यावर खरं हसू उमटलं. तिने थरथरत्या हाताने त्या बाळाच्या गालाला स्पर्श केला आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने त्याचे नाव ठेवले अयांश. अयांश तिच्या आयुष्यातला प्रकाश बनला. तो रडला की ती घाबरून जायची, तो हसला की तिचे संपूर्ण जग उजळून निघायचं. पण एका आईसाठी प्रेम पुरेसं नसतं, जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागतात. अयांच्या जन्मानंतर काही महिन्यांनी अनुराधाने पुन्हा देशमुख ग्रुप कंपनीत नोकरी सुरू केली. ऑफिसला जाताना ती कधी अयांशला शेजारी राहणाऱ्या अलकाताईकडे सोडायची, तर कधी नंदेच्या घरी. अलकाताई खूप प्रेमळ होत्या. त्या अयांशची काळजी स्वतःच्या मुलासारखी घ्यायच्या. पण नंदेच्या घरी परिस्थिती वेगळी होती. तिची मुले अनेकदा अयांशला त्रास द्यायची, त्याच्याशी खेळताना त्याला ढकलायची. रडवले तरी कोणी फारसे लक्ष द्यायचे नाही. अनुराधाचे मन सतत भीतीत असायचे. आणि आता तर तिची चिंता आणखी वाढली होती, कारण अलकाताईचे लग्न ठरले होते. लग्नानंतर त्या दुसऱ्या शहरात जाणार होत्या. मग अयांशला कोणाकडे सोडायचे, त्याची काळजी कोण घेणार, हा विचार तिला दिवस रात्र खात होता. पण तिला अजून माहीत नव्हते की तिच्या आयुष्यात सुखाचे नवे दार उघडणार होतं. ज्या व्यक्तीला ती फक्त कठोर आणि रागीट बॉस समजत होती, त्याच राघव देशमुख यांनी आज तिला लग्नासाठी विचारलं होतं. हा विचार आठवतात त्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. आज अनेक महिन्यानंतर ती पहिल्यांदाच हलक्या मनाने घरी परतली होती. घरात प्रवेश करता तिने पटकन अयांशला आपल्या कुशीत उचललं. अयांश हसत तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. अनुराधाने त्याला घट्ट मिठी मारली आणि डोळे बंद करून मनात म्हणाली, कदाचित देवाने अखेर आपल्या आयुष्याकडे पाहिलं आहे. त्या रात्री अनुराधाच्या मनात हजारो विचार सुरू होते. एकीकडे तिला वाटत होते हे सगळं स्वप्न तर नाही ना, आणि दुसरीकडे भीती होती जर भावाने या नात्याला नकार दिला तर. शेवटी तिने धाडस केले आणि आपल्या भावासमोर राघव देशमुख यांचे प्रपोजल ठेवले. हॉलमध्ये भाऊ शांत बसला होता, तर वहिनी शालनेच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. अनुराधाने हळूहळू सगळी गोष्ट सांगायला सुरुवात केली. हे ऐकता शालनेचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती लगेच टोमणा मारत म्हणाली, ओ, ही सगळं नाटक करत आहे. हिला स्वतःच्या शारीरिक गरजा पूर्ण करायच्या आहेत, पण या बाळाच्या डोक्यावर कोण हात ठेवणार. तिच्या शब्दाने अनुराधाचे मन दुखावले, पण यावेळी ती शांत राहिली नाही. तिने अयांशला आपल्या कुशीत घट्ट धरले आणि शांतपणे म्हणाली, दादा, ती माझ्यामुळे नाही तर अयांशमुळे लग्न करत आहे. त्यांना अयांशला स्वतःचे नाव द्यायचं आहे. हे ऐकून तिचा भाऊ देखील आश्चर्यचकित झाला. तो आत्मविश्वासाने म्हणाला, आजच्या काळात असा माणूस भेटू शकतो. अनुराधाने हलकेची मान खाली घातली. काही क्षण शांत राहून ती म्हणाली, प्रत्यक्षात ते बाप होऊ शकत नाही, म्हणून ते अयांशला स्वतःचे मूल मानू इच्छितात. हे ऐकतात खुले शांतता पसरली. शालिनीच्या चेहऱ्यावरचे बोलणे थांबले आणि भावाला आता या नात्याला विरोध करण्यासारखं काही उरलं नव्हतं. कारण त्याला स्पष्ट दिसत होते, राघव देशमुख फक्त अनुराधालाच नाही तर तिच्या बाळाला सुद्धा स्वीकारायला तयार होते. काही क्षणाने तो शांतपणे म्हणाला, ठीक आहे, लग्न कधी करायचं ठरलं आहे. भावाच्या या प्रश्नाने अनुराधा काही क्षण शांतच राहिली. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू दाटून आले, कारण अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच तिला स्वतःसाठी आणि अयांशसाठी एक सुरक्षित भविष्य दिसत होतं. आजपर्यंत तिने फक्त दुःख, अपमान आणि संघर्षच पाहिला होता, पण आता कोणीतरी तिच्या मुलाला स्वतःचे नाव द्यायला तयार होतं. कोणीतरी तिच्या तुटलेल्या आयुष्याला पुन्हा आधार द्यायला पुढं आलं होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये राघव देशमुख नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते. ते एका महत्त्वाच्या फाईलवर लक्ष देत असतानाच त्रिवेदी सर घाईघाईने त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांच्या हातात एक कागद होता. सर ते थोडं थांबले आणि म्हणाले, हा अनुराधाचा राजीनामा आहे. ती म्हणत आहे की आज तिचा शेवटचा दिवस आहे. हे ऐकताच राघव दचकले. त्याने लगेच हातातील पेन खाली ठेवला आणि आश्चर्याने विचारलं, काय? पण ते राजीनामा का देत आहे? त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिंता दिसत होती, कारण अजूनपर्यंत अनुराधाने त्यांच्या प्रपोजलचं उत्तर दिलंच नव्हतं.
आणि अचानक हा राजीनामा राघवच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत होता. त्रिवेदी सर शांतपणे म्हणाले, सर ती तुम्हाला सगळं सांगेल. हे बोलून ती बाहेर निघून गेली. काही वेळाने अनुराधा हळूहळू राघव देशमुख यांच्या केबिनमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. हात घामाने भिजले होते, डोळ्यात भीती आणि संकोच दोन्ही होते. राघवने तिच्याकडे पाहिले आणि शांतपणे बसण्याचा इशारा केला. पण अनुराधाचे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की तिला स्वतःचा आवाज ऐकू येत होता. तिने कसेबसे धीर एकवटला आणि हलक्या आवाजात म्हणाली, सर मी तुमचं प्रपोजल मान्य केलं आहे. हे ऐकताच राघवच्या चेहऱ्यावरची चिंता हळूहळू नाहीशी झाली. अनुराधा पुढे म्हणाले, मी नोकरी सोडत आहे कारण आता मला नव्याने आयुष्य सुरू करायचं आहे. मी भावाशी देखील बोलले आहे. त्यांनी या नात्याला संमती दिली आहे. क्षणभर राघव देखील शांत बसले आणि मग त्यांच्या ओठांवर हलकेसे हसू उमटलं. कदाचित अनेक वर्षानंतर पहिल्यांदा त्यांच्या मनाला समाधान मिळालं होतं. ते हळू आवाजात म्हणाले, ठीक आहे, या रविवारी मी माझ्या आईला तुझ्या घरी पाठवतो. अनुराधाच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं, पण पुढच्या क्षणी राघव गंभीर झाले. ते म्हणाले, पण लग्नाआधी काही गोष्टी स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. अनुराधा शांतपणे त्यांच्याकडे पाहू लागली. राघवने खोल श्वास घेतला आणि म्हणाले, पहिली गोष्ट, मी तुझ्याशी लग्न फक्त अयांशसाठी करत आहे. हे ऐकून अनुराधाचे हसू हलकेसे मंदावले, पण ती शांत राहिली. राघव पुढे म्हणला, आणि दुसरी गोष्ट, उद्या आपल्या नात्यात काहीही झाले तरी मी अयांशला तुझ्यापासून कधीही हिरावून घेणार नाही. त्यांच्या आवाजात एक वेगळीच माया होती. ते हलकेच हसले आणि म्हणाले, कारण मी त्याच्यावर खूप प्रेम करू लागलो आहे. क्षणभर त्याने डोळे खाली केले, जणू ते आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करत होते. मग पुन्हा अनुराधाकडे पाहत ते म्हणाले, पण त्या बदल्यात मला एकच हक्क हवा आहे, अयांशवर पूर्णपणे वडिलांचा हक्क. हे ऐकताच अनुराधाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कुणी तिच्या बाळाला ओझं नाही तर स्वतःचे जग मानत होतं. अनुराधा पूर्णपणे आश्चर्यचकित झाली होती. तिने कधीच विचार केला नव्हता की एखादा माणूस तिच्यापेक्षा तिच्या बाळावर जास्त प्रेम कसा करू शकतो. आजपर्यंत लोकांनी अयांशकडे फक्त दयाने किंवा तिरस्काराने पाहिलं होतं, पण राघव देशमुख यांच्या डोळ्यात त्या बाळासाठी खरी माया दिसत होती. अनुराधाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, सर मला यात काही हरकत असणार. तुम्ही तर एका भरकटलेल्या आयुष्याला पुन्हा जगण्याची आशा दिली आहे. मी कधीच असा विचार करणार नाही ज्यामुळे तुम्हाला किंवा अयांशला दुःख होईल. तिच्या आवाजात प्रामाणिकपणा होता आणि मनात अपार कृतज्ञता होती. राघव तिच्याकडे काही क्षण शांतपणे पाहत राहिले, मग हलकेसे हसले आणि म्हणाले, ठीक आहे, मग लवकरच भेटू. अनुराधा केबिनमधून बाहेर पडली. पण तिच्या मनात भीती नव्हती. अनेक वर्षांनी तिला आयुष्य पुन्हा सुंदर वाटू लागलं होतं. त्या संध्याकाळी रामू काका राघवसोबत एअरपोर्टवर गेले होते. राघवची आई राधादेवी काही दिवसांसाठी ते मोठ्या मुलाकडे दिल्लीला गेल्या होत्या. एअरपोर्टवरून परतताना राघवच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. घरी पोहोचतात त्यांनी हॉलमध्ये नजर टाकली आणि समोर आईला सामान लावताना पाहिलं. राघवच्या चेहऱ्यावर लगेच हसू उमटलं. ते हसतच म्हणाले, आई तुला मी इतक्या लवकर परत बोलावून माझं आयुष्य कठीण करून टाकलंस. राधादेवी त्यांच्याकडून पाहून हसल्या, एवढं उद्धट होऊ नकोस, आता सरळ सांग काय बोलायचं आहे. राघव काही क्षण शांत राहिले, मग आईजवळ जाऊन सोफ्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान होतं. ते हळू आवाजात म्हणाले, आई ज्या गोष्टीची तू वर्षानुवर्षे वाट पाहत होतीस ना, ती आता पूर्ण होणार आहे. राधादेवी काही क्षण राघवकडे आश्चर्याने पाहतच राहिल्या. त्यांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता, कारण जो मुलगा वर्षानुवर्षे लग्नाचं नाव ऐकता चिडायचा, आज तो स्वतः लग्नाबद्दल बोलत होता. त्या पटकन म्हणाल्या की काय तू खरंच लग्न करत आहेस. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य दोन्ही होते, पण पुढच्या क्षणी त्या थोड्या गंभीर झाल्या. पण एवढ्या अचानक आणि इतक्या घाईत का. राघव काही क्षण शांत राहिले, मग हलक्या आवाजात म्हणाले, आई लग्न अगदी साधेपणाने होईल. ती एक विधवा आहे आणि तिला एक छोटं मूल आहे. हे ऐकताच राधादेवींचा चेहरा उतरला. राघवच्या डोळ्यासमोर नकळत अयांशचा चेहरा तरळला. ते हलकेसे हसले आणि म्हणाले, त्यांच्या आवाजात एक वेगळीच माया होती. ते पुढे म्हणाले, आई मी अपुरा माणूस आहे, मी कधीच बाप होऊ शकत नाही, पण त्या छोट्या बाळाला पाहिल्यावर पहिल्यांदाच मला वडिलांचं प्रेम काय असतं हे जाणवलं. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात हलकीशी ओल होती. राधादेवी शांतपणे आपल्या मुलाकडे पाहत राहिल्या, मग त्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू समाधानाचे हसू उमटले. त्या प्रेमाने म्हणाल्या, बाळा तू खूप मोठे आणि चांगले काम करत आहे. त्याने राघवच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. एका निराधार बाळाच्या डोक्यावर हात ठेवणे आणि एका विधवेला पुन्हा आयुष्य देणे हे खूप पुण्याचं काम असतं. मला तुझा अभिमान वाटतो. हे ऐकताच राघवच्या मनावरचं ओझं हलकं झालं. ते लगेच पुढे सरसावले आणि आईला मिठी मारले.
कित्येक दिवसांनी त्यांनी मिठीत मनशांती मिळाली होती. काही क्षणांनी राधादेवी पुन्हा गंभीर झाल्या. त्याने हळू आवाज विचारलं, तू तिला सगळं सत्य सांगितलंस ना? राघवला लगेच त्यांच्या प्रश्नाचा अर्थ समजला. ते शांतपणे म्हणाले, हो आई, पहिल्या दिवशी मी तिला सगळं स्पष्ट सांगितलं होतं. मग हलकेसे हसत ते म्हणाले, कारण नात्यामध्ये फसवणूक मला कधीच मान्य नाही. राधादेवी आपल्या मुलाकडे प्रेमाने पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं, कारण अनेक वर्षानंतर त्यांनी राघवच्या आयुष्यात पुन्हा आनंदाची एक किरण पाहिली होती. त्याने दोन्ही हात उचलून मुलाला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, देव तुला फक्त पत्नीचे सुख नाही तर संतानाचे सुख देखील देवो. राघव हलकेशे हसले, पण त्यांच्या मनात अजूनही एक वेदना दडलेली होती, कारण त्यांना वाटत होते सुख त्यांच्या नशिबात कधीच नाही. काही दिवसातच लग्नाची तयारी सुरू झाली. अनुराधाच्या भावाने, वहिनीने राघव देशमुख यांची संपत्ती आणि मोठेपणा पाहताच लगेच होकार दिला. कालपर्यंत जी वहिनी अनुराधाला ओझं समजत होती, तीच आता गोड बोलू लागली होती. अनुराधा मात्र या सगळ्यापासून दूर होती. तिच्यासाठी महत्त्वाचं फक्त एकच होतं, अयांशला एक सुरक्षित भविष्य मिळणार होतं. आणि अखेर तो दिवस उजडला ज्या दिवशी अनुराधा नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार होती. लग्न अगदी साधेपणाने ठेवण्यात आलं होतं. ना मोठा गाजावाजा, ना महागडी सजावट. अनुराधाने लाल रंगाची साडी नेसली होती. ना चेहऱ्यावर जास्त मेकअप, ना अंगावर दागिन्यांचा भार. तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच निरागसता होती. तर दुसरीकडे राघवने साधा पांढरा सूट घातला होता. त्यांच्या चेहऱ्यावर ना उत्साह होता, ना लग्नाचा आनंद. तिथून शांतपणे फक्त एक जबाबदारी पूर्ण करत होते. पण सगळे बदलले जेव्हा लग्नानंतर त्यांची नजर अयांशवर पडली. छोटासा अयांश लोकांच्या गर्दीत शांत बसला होता. राघव हळूहळू त्याच्या जवळ गेले आणि अलगद त्याला आपल्या मांडीवर उचलून घेतलं. क्षणभरासाठी त्यांच्या चेहऱ्यावर खरं हसू उमटलं. कदाचित पहिल्यांदाच त्या दिवशी ते मनापासून फार आनंद दिसत होते. अयांशसुद्धा त्या अनोळखी माणसाकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत होता. त्याचे चमकदार काळे डोळे, छोटे गुलाबी ओठ आणि निरागस चेहरा राघवचे हृदय पूर्णपणे जिंकून गेला होता. त्या क्षणी तिथे उपस्थित प्रत्येकाला एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. हे लग्न कदाचित एका जोडप्याची कमी, पण एका बाप आणि मुलाच्या नात्याची सुरुवात जास्त होती. लग्नाचे सर्व विधी शांतपणे पार पडले. ना गोंधळ, ना दिखावा, पण तरीही त्या साध्या लग्नात एक वेगळीच भावना दडलेली होती. लग्नानंतर राघवने सर्वात आधी आपल्या आईला गाडीत बसवलं. राधादेवींच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांना वाटत होते की त्यांच्या मुलाचे रिकामे आयुष्य अखेर भरून निघाले आहे. अनुराधाचा भाऊ तिच्या जवळ आला. त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. आनंदी राहा, फक्त एवढेच तो बोलू शकला. तर वहिनी शालिनीने बाहेरून हसत तिला मिठी मारली, पण तिच्या डोळ्यात अजूनही संपत्तीचा लोभ स्पष्ट दिसत होता. पण या सगळ्यांपासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेली एक व्यक्ती होती, राघव. कारण त्या क्षणी त्याचे संपूर्ण लक्ष फक्त अयांशवर होते. ते सतत त्याच्याकडे पाहत होते. कधी त्याच्या छोट्या हातांना स्पर्श करत होते, तर कधी त्याच्या गालावर हलकेसे हात फिरत होते, जणू त्यांना बाकीचे जग दिसतच नव्हतं. त्या रात्री राघवच्या मनात एक विचित्र पण सुंदर भावना होते. त्यांना असे वाटत होते जणू ते खरंच एका मुलाचे वडील झाले आहेत. ते पुन्हा पुन्हा अयांशला आपल्या कुशीत घेत होते, त्याच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत होते आणि वडिलांच्या मायेने भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते. राघवच्या डोळ्यातला तो स्नेह पाहून अनुराधा देखील शांतपणे त्यांना पाहत राहायची. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की कालपर्यंत आयुष्याची झुंज देणारी ती मुलगी आज एका सुरक्षित घरात बसली आहे. पण एक गोष्ट तिच्या मनाला सतत जाणवत होती. राघव तिच्याशी खूप आदराने वागत होते, तिची काळजी घेत होते, पण त्यांनी अजूनपर्यंत तिला पतीसारखा स्पर्श केला नव्हता. त्यांचे संपूर्ण प्रेम, संपूर्ण लक्ष फक्त अयांश भोवतीच फिरत होते. अनुराधा हे सगळं शांतपणे पाहत होती. तिला वाईट वाटत नव्हते, कारण त्या माणसाने तिच्या मुलाला प्रेम दिले होते, जे प्रेम देण्यास जगाने नकार दिला होता. राधादेवी देखील खूप प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्या अनुराधाला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून वागवत होत्या. दिवसभर त्या दोघी एकत्र बसून गप्पा मारायच्या, घरकाम करायच्या आणि छोट्या अयांशसोबत हसायच्या. हळूहळू त्या घरात आनंद परतत होता. एक दिवस राघव आपल्या खोलीत लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत बसले होते. अनुराधा बाजूलाच अयांशला घेऊन शांत बसली होती. अचानक अयांश रडायला लागला. अनुराधा घाबरली. तिला वाटले कुठे राघवच्या कामात अडथळा येईल. ती पटकन अयांशला घेऊन बाहेर जाण्यासाठी उठली, पण तेवढ्यात राघवने तिला थांबवलं. कुठे नेत आहेस त्याला? अनुराधा थोडी संकोचात म्हणाली, तुमच्या कामात व्यत्यय येईल. हे ऐकताच राघव हलकेसे हसले. त्याने अयांशकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, मी माझ्या बाळामुळे त्रासून का जाईन?
माझे बाळ हे शब्द ऐकताच अनुराधाच्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली. राघवने टेबलावरची 2-3 रिकामे कागद घेतले आणि अयांशसमोर ठेवले. अयांश क्षणात रडणे विसरला आणि त्या कागदांशी खेळू लागला. राघव त्याच्याकडे पाहून हसत होते, जणू त्यांना आयुष्यातली सगळी शांतता त्या छोट्याशा बाळात मिळाली होती. अनुराधा मात्र शांतपणे हे सगळं पाहतच राहिले. अशातच हसत खेळत 3 महिने निघून गेले. घरात आनंद होता, शांतता होती आणि अयांश भोवती फिरणारे भरपूर प्रेमही होते. पण हळूहळू अनुराधाच्या मनात एक वेगळीच भावना जन्म घेऊ लागली. ती आता राघवकडे फक्त आधार म्हणून पाहत नव्हती, तर नकळत त्यांच्यावर प्रेम करू लागली होती. तिला वाटायचं एक दिवस राघव तिच्याकडेही पत्नी म्हणून पाहतील, तिच्या डोळ्यामागची भावना समजून घेतील. पण राघवचे संपूर्ण लक्ष अजूनही फक्त अयांशवरच होते. ती त्याच्यासोबत खेळायची, त्याला झोपवायची, त्याच्यासाठी खेळणी आणायची. पण अनुराधाकडे त्यांनी कधी त्या नजरेने पाहिलंच नाही. ही गोष्ट आता अनुराधाच्या मनाला टोचू लागली होती. एक दिवस ती शांतपणे राधादेवींजवळ बसली होती. तिच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, आई, राघवजींनी तर फक्त बाळासाठीच माझ्याशी लग्न केलं आहे. हे ऐकताच राधादेवी हलकीशी हसल्या. त्यांना अनुराधाच्या मनातलं सगळं समजलं होतं. त्या प्रेमाने म्हणाल्या, बेटा, जेव्हा तू स्वतः सुकलेल्या फुलासारखी राहशील तेव्हा तो तुला कसा पाहिल? अनुराधा शांतपणे त्यांच्याकडे पाहू लागली. राधादेवी पुढे म्हणाल्या, थोडंसं स्वतःसाठी जगायला शिक. सजून राहा, हसून राहा, कारण पुरुष किती स्वतःला कठोर दाखवो पण तो स्त्रीच्या प्रेमापासून फार काळ दूर राहू शकत नाही. राधादेवींचे शब्द अनुराधाच्या मनाला खोलवर उतरले होते. त्या दिवसानंतर तिने पहिल्यांदा स्वतःकडे लक्ष द्यायला ठरवलं. आतापर्यंत ती फक्त आयांची आई म्हणून जगत होती, पण आज तिला कोणाची तरी पत्नी म्हणून जगायचं होतं. त्या संध्याकाळी तिने स्वतःला खूप प्रेमाने सजवलं. तिने एक सुंदर सूट घातला, हलका मेकअप केला, हातात काचेच्या बांगड्या घातल्या. आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज आणि आनंद दोन्ही होते. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि राघव ऑफिसमधून घरी आले. त्यांची नजर अनुराधावर पडताच ते काही क्षण थबकले, कारण आजपर्यंत त्यांनी तिला अशाच रूपात कधीच पाहिले नव्हतं. ती आश्चर्याने हसत म्हणाले, काय विषय आहे? कुठे जाण्याचा काय प्रोग्राम आहे का? अनुराधा लगेच लाजली. तिने नजर खाली केली आणि हलक्या आवाजात म्हणाली, आई म्हणाल्या म्हणून थोडंसं सजले, नाहीतर मी लगेच चेंज करते. राघव तिच्याकडे काही क्षण शांतपणे पाहत राहिले, मग हसत म्हणाले, नाही, असंच राहू दे. या बांगड्या खूप छान दिसत आहे आणि तू पण. हे ऐकताच अनुराधाचे हृदय आनंदाने भरून आले, कारण कदाचित पहिल्यांदाच राघवने तिला त्या नजरेने पाहिलं होतं. त्या नजरेची ती अनेक महिन्यापासून वाट पाहत होती. मग राघव अचानक म्हणाले, चल आज बाहेर फिरायला जाऊया आणि आपल्या छोट्या आयांशला सुद्धा घेऊन जाऊ. हे ऐकताच अनुराधाच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. त्या रात्रीचे वातावरण खूप सुंदर होते. थंड वारा वाहत होता. रस्त्यावर शांत प्रकाश पसरला होता आणि अनेक दिवसांनी अनुराधाला खरंच एक पूर्ण कुटुंब असल्याची भावना येत होती. अयांश राघवच्या कुशीत आनंदाने खेळत होता. कधी त्यांच्या बोटांना पकडत होता, तर कधी हसत त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहत होता. राघव सुद्धा त्या छोट्याशा बाळात पूर्णपणे हरवून गेले होते. काही वेळाने गाडीच्या हलक्या हालचालीत अयांश झोपी गेला. राघवने खूप काळजीपूर्वक त्याला सीटवर आरामात झोपवलं. त्याच्या अंगावर हलकेशी कपडे घातले आणि मग हळूहळू अनुराधाकडे वळाले. त्यांच्या आवाजात एक वेगळीच मृदुता होती. अनुराधा. ती घाबरतच त्यांच्याकडे पाहू लागली. राघव हलकेसे हसले आणि म्हणाले, इकडे माझ्याजवळ ये. हे ऐकताच अनुराधाचे हृदय जोराने धडधडू लागले, कारण आता ती राघववर मनापासून प्रेम करू लागली होती. तिच्यासाठी ते फक्त आधार नव्हते, तर तिचे संपूर्ण जग बनत चालले होते. ती हळूहळू त्यांच्या जवळ सरकली आणि त्या क्षणी तिला असे वाटले की कदाचित आता तिचे तुटलेले आयुष्य खरंच पूर्ण होऊ लागले आहे. घरी आल्यावर रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण घर शांत होते. फक्त अयांच्या खोलीत हलका दिवा लागला होता. अनुराधा आपल्या नव्या खोलीत आरशासमोर उभी होती. तिच्या डोळ्यात भीती, संकोच आणि नकळत आशा होते. राघव हळूच आत आले. त्यांच्या पावलांचा आवाज ऐकताच अनुराधा दचकले. राघवने मागून तिच्या कमरेला हात घातला आणि तिच्या आपल्या छातीशी घट्ट ओढले. त्यांचा गरम श्वास तिच्या कानावर पडला. भीती वाटते का? त्यांनी खोल मऊ आवाजात विचारलं. अनुराधाने लाजून मान खाली घातले. राघवने तिच्या केसात नाक खुपसले आणि दीर्घ श्वास घेतला. तुझ्या शरीराचा सुगंध मला वेड करतो अनुराधा. ते हळूहळू तिच्या गालावर, मानेवर, खांद्यावर चुंबन घेत होते. प्रत्येक चुंबन अधिक तीव्र होत होते. अनुराधाचे हात त्यांच्या पाठीवर घट्ट आवळले गेले. राघवने तिला उचलून बेडवर नेऊन ठेवले. तू माझी आहेस आणि पूर्णपणे माझी. ती कुजबुजले आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. त्या रात्री राघवने अनुराधाला खूप प्रेमाने, संयमाने आणि तीव्रतेने आपले केले.
आनंदाने भावनिकतेने दोघे एकमेकात पूर्णपणे विरघळले. काळ हळूहळू पुढे सरकत होता आणि पाहता पाहता 2 वर्षे निघून गेली. आता त्या घरात आधीसारखी शांतता नव्हती. अयांच्या हसण्याने आणि खोड्याने घर सतत गजबजलेले असायचे. छोटासा अयांश आता मोठा होत होता. त्याला सर्वात जास्त आवडायचे ते म्हणजे त्याच्या डॅडीसोबत वेळ घालवणे. राघव ऑफिसमधून घरी आले की तो धावत जाऊन त्यांच्या मिठीत शिरायचा. दोघे मिळून फुटबॉल खेळायचे, घरभर घावायचे आणि कधीकधी अनुराधाला दोघांच्या खोड्यामुळे त्रास व्हायचा. हळूहळू अयांश आपल्या आईपेक्षा वडिलांच्या अधिक जवळ गेला होता आणि हे पाहून अनुराधाच्या मनाला एक वेगळेच समाधान मिळायचे. कारण ज्या मुलाला कधी वडिलांशिवायचं म्हटलं गेलं होतं, आज तो आपल्या वडिलांच्या प्रेमात पूर्णपणे न्हावून निघत होता. दरम्यान राधादेवी काही दिवसांसाठी आपल्या धाकट्या मुलाकडे गेल्या होत्या. घरात आता फक्त राघव, अनुराधा आणि अयांश होते. पण काही दिवसांपासून अनुराधाची तब्येत सतत बिघडू लागली होती. तिला अचानक उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली, शरीर अशक्त वाटू लागले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. तिला वाटले कदाचित थकवा असेल, पण दिवसेंदिवस तिची अवस्था खराब होत चालली होती. एक दिवस राघव ऑफिसला गेल्यानंतर तिने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितलं आणि शांतपणे रुग्णालयात गेली. तिच्या मनात भीती होती, कारण तिला समजत नव्हते की तिच्या शरीरात नेमकं काय चाललं आहे. काही तपासण्या झाल्यानंतर डॉक्टर नंदिनी रिपोर्ट हातात घेऊन तिच्या समोर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्या आनंदाने म्हणाल्या, "अभिनंदन मिसेस अनुराधा देशमुख, तुम्ही गरोदर आहात." हे शब्द ऐकताच अनुराधाचा चेहरा फिक्कट पडला. तिच्या हातातून रिपोर्ट जवळजवळ निसटणारच होते. ती अविश्वासाने डॉक्टरांकडे पाहत म्हणाली, "पण हे कसं शक्य आहे डॉक्टर? माझे पती कधीच वडील होऊ शकत नाही. त्याने लग्नाआधीच मला हे सगळं सांगितलं होतं." डॉक्टर नंदिनी शांतपणे हसल्या. त्या खुर्चीवर बसल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, "प्रत्येक आजार हा कायमचा असतो असं नाही अनुराधा. कधीकधी देव विज्ञानाला चकित करतो. असंही होऊ शकतं की तुमचे पती पूर्णपणे बरे झाले असतील." अनुराधा स्तब्ध बसली होती. तिच्या मनात भीती, आश्चर्य आणि आनंद या तिन्ही भावना एकाच वेळी उसळल्या होत्या. अनुराधाच्या मनात भीतीचे वादळ उठले होते. 2 दिवस ती सतत विचार करत राहिली. राघवला ही कसं सांगायचं? तो काय विचार करेल? शेवटी तिने ध्येय एकवटलं. त्या रात्री राघव ऑफिसमधून घरी आले तेव्हा अनुराधाने थरथरण्या हाताने रिपोर्ट त्यांच्या समोर ठेवले. राघव शांतपणे रिपोर्ट उघडले, पण पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्यांच्या डोळ्यात संताप उसळला. ते जोरात ओरडले, "हे काय आहे अनुराधा? तू म्हणत आहेस की तू गरोदर आहेस, पण हे कसं शक्य आहे? मी कधीच बाप होऊ शकत नाही, हे तुला लग्न आधीच सांगितले होतं." अनुराधा घाबरून मागे सरकली. राघवचा आवाज आता आणखीन कठोर झाला, "जर तुला दुसरं मूल हवं होतं तर तू मला सांगू शकले असते. मी आणखीन एक मूल दत्तक घेतलं असतं, पण तू माझ्याशी विश्वासघात केलास." हे शब्द ऐकताच अनुराधाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. ती रडत रडत म्हणाली, "राघव, मी अशी नाहीये. मी कधी तुमचा विश्वास तोडू शकत नाही. डॉक्टर म्हणाले की कधीकधी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. कदाचित तुम्ही पूर्णपणे ठीक झाला असाल." पण त्या क्षणी राघव काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रागाने त्यांचे डोळे लाल झाले होते. ते संतापाने म्हणाले, "बस, मी उद्याच माझ्या सर्व चाचण्या करून घेणार आहे. आणि जर रिपोर्टमध्ये हे सिद्ध झालं की मी अजूनही बाप होऊ शकत नाही, तर मी तुला लगेच घटस्फोट देईन." हे ऐकताच अनुराधाच्या पायाखालची जमीन सरकली. जिच्यासाठी तिने स्वतःचे संपूर्ण आयुष्य दिले, आज तोच माणूस तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पुढचे 3 दिवस त्या घरात एक भयंकर शांतता पसरली होती. ना अनुराधा नीट बोलली, ना राघव चेहऱ्यावर आधीसारखी शांतता उरली होती. दोघांमध्ये फक्त अंतर उरले होते. आणि मग 3ऱ्या दिवशी राघवच्या हातात त्यांच्या चाचण्याचे रिपोर्ट आले. त्याचे हात थरथरत होते, हृदय जोरजोरात धडधडत होते आणि घाबरतच रिपोर्ट उघडला आणि पुढच्या क्षणी तो पूर्णपणे स्तब्ध झाला. रिपोर्ट पॉझिटिव्ह होता, म्हणजे तो आता बाप होऊ शकत होता. त्याच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. तो खुर्चीवर बसला आणि थरथरणाऱ्या आवाजात पुटपुटला, "देवा, तू माझ्यावर इतकी मोठी कृपा केलीस." त्या क्षणी त्याला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. ज्या स्त्रीने त्याच्यावर निस्वार्थ प्रेम केले, जिने त्याच्या आयुष्यात प्रकाश आणला, त्या स्त्रीला चारित्र्यावर त्याने संशय घेतला होता. राघवच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तो धावतच अनुराधाच्या खोलीत गेला. अनुराधा शांतपणे बसली होती, पण तिच्या डोळ्यातील वेदना स्पष्ट दिसत होती. राघव तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि तिचे हात पकडून रडत म्हणाला, "अनुराधा, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप घाणेरडा आरोप लावला. मी तुझ्या प्रेमाचा, तुझ्या प्रामाणिकपणाचा अपमान केला." अनुराधाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू व्हायला लागले. ती तुटलेल्या आवाजात म्हणाली, "तू एकदाही माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस राघव. मी तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहिले. मी मनापासून तुझं प्रेम केलं, पण तुझ्या त्या शब्दाने मला आतून पूर्णपणे तोडलं आहे." हे ऐकून राघवचे डोके खाली झुकले, कारण त्या दिवशी त्याला समजलं होतं, संशय एका क्षणात नातं उद्ध्वस्त करू शकतो, पण विश्वास परत मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागते. राघवच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो
तो अनुराधासमोर हात जोडून उभा राहिला आणि भरल्या आवाजात म्हणला, मला खरंच विश्वास बसत नव्हता की देव माझ्यावर इतकी मोठी कृपा करेल. कदाचित अयांशला आपल्या आयुष्यात स्थान दिल्यामुळे देवाने मला ही सुंदर वरदान दिलं आहे. मी एक छोटंसं काम केलं आणि बदल्यात देवाने मला संपूर्ण संसाराचं सुख दिलं. हे बोलताना त्याचा आवाज थरथरत होता. त्याने लगेच अयांशला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. अयांश निरागसपणे आपल्या बाबांच्या मिठीत हसत होता आणि ते दृश्य पाहून अनुराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळी ती दुःखाची नव्हती तर आनंदाची होती. कित्येक दिवसांनी त्या घरात पुन्हा हसू परतलं होतं. राग, गैरसमज आणि वेदना सगळं मागे पडले होते. काही महिन्यानंतर अनुराधाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. संपूर्ण घर आनंदाने भरून गेले. राधादेवीने छोट्या अयांशला आपल्या मांडीवर बसवलं आणि त्यांच्या केसावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाल्या, हे सगळं या निरागस मुलामुळे घडलं आहे. ज्या बाळाला एकेकाळी लोक अभागी म्हणायचे, आज त्याच मुलामुळे त्या घरात प्रेम, आनंद आणि पूर्णत्व आलं आहे. हा मुलगा खूप भाग्यवान आहे. अयांश हसत होता आणि त्याच्या त्या छोट्याशा हास्यात जणू संपूर्ण कुटुंबाचे सुख दडलं होतं. खरंच ज्याच्यावर देवाची कृपा असते त्याच्या आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेचा उद्देश केवळ मनोरंजन नाही तर सामाजिक संदेश देणे देखील आहे. अशा आणखी रोमांचक कथा ऐकण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.